अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदम् उत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. भगवद्गीता 9वा अध्याय, राजविद्या राजगुह्य योग. यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगत आहेत की हे आत्मज्ञान जे आहे, म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान, ते सकळ विद्यांचा राजा, राजविद्या. राजगुह्य म्हणजे अत्यंत गुह्यतम असं हे शास्त्र आहे. त्याचप्रमाणे पवित्र आणि उत्तम देखील आहे. कारण आधी देखील नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम ह्य विद्यते हा श्लोक येऊनच गेलेला आहे की ज्ञानाइतकं जगामध्ये दुसरं पवित्र काही नाही. तर पुढे ह्यामध्ये असं सांगितलं आहे की पवित्र उत्तम याचबरोबर प्रत्यक्ष अवगम म्हणजे प्रत्यक्ष अनुभूतीला येणारं असं हे ज्ञान आहे. आणि कसं बरं येणार आहे, तर सुसुखम कर्तुम म्हणजे स्वतःची जी कर्तव्य कर्म आहेत ती करत असतानाच अनायासे प्राप्त होणार असं हे ज्ञान आहे. स्वधर्म कर्म करत असतानाच. कारण स्वधर्म कर्म कर हेच तर अर्जुनाला सांगायचं भगवानांना होतं. कारण त्याला मोह झालेला होता की आपल्या स्वजनांबरोबर कसं काय लढायचं. त्यामुळे त्यासाठीच सांगितलेलं आहे. त्यामुळे स्वधर्म हे करत असतानाच आपल्याला अनायासे प्राप्त होईल असं हे ज्ञान आहे. पण ते कसं आहे तर अव्ययम, म्हणजे त्याचा कधी व्यय होणार नाही असं. आता ह्यामध्ये म्हणजे राजविद्या राजगुह्य योग सांगितला, त्याच्या आधी ज्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधल्या नमनाच्या ओव्या आहेत, अप्रतिम आहेत. तर प्रत्येकच अध्यायामध्ये नमनाच्या ज्या ओव्या आहेत त्या खूप सुरेख आहेत. ह्या अध्यायामधल्या नमनाच्या ओव्या आहेत त्यामध्ये सभेला उद्देशून म्हणजे ऑडियन्सला उद्देशून त्यांनी, की सुरुवातीला असं म्हणतात ते सुरुवातीच्या ओळीमध्ये की आता अवधान ऐकले देईजे मग सर्व सुखांसी पात्र होईचे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. म्हणजे श्रोत्यांना असं म्हणत आहेत की तुम्ही आता अवधान द्या माझ्याकडे. अवधान म्हणजे फोकस. तर मग सर्व सुखांची पात्र व्हा. आता ऑडियन्सला असं म्हणल्यानंतर पुढे ते असं म्हणतात की हे मी प्रौढीने म्हटलं नाही बरं का, तर लढिवाळपणे मी सांगत आहे. आणि मग त्याच्या पुढे कितीतरी अशा ओव्या आहेत, एक से एक भाव त्याच्यामध्ये सुंदररित्या प्रकट झालेले आहेत. जसं ते असं म्हणतात की का जे लळेयांचे लळे सरती मनोरथांचे मनोरे पुरती, जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हा ऐसे. म्हणजे समर्थ आई बाप जर का असले, त्यांचं जे पोर असतं तर त्याचे लाड पुरवले जातात असं. तर त्यामुळे लळयांचे लळे सरती मनोरथांचे मनोरे पुरती, माहेरी श्रीमंत होती तुम्हा ऐसे. अजून एक पण याच्यामध्ये बघू शकतो आपण की माहेर जर का श्रीमंत असेल तर त्या स्त्रीचे लाड सासरे देखील होतात. पण दुसरं ह्यामध्ये म्हणजे कित्येक अशा ओव्या आहेत की ते म्हणतात की तुमचे या दिठे वेयाची बोले, म्हणजे तुमच्या कृपादृष्टी रूप जी तुमची दृष्टी आहे माझ्या बोलण्याकडे माझ्यावरती, त्याच्याने काय बरं होतं तर प्रसन्नता रूपी मळे बहरतात. अरे वा. म्हणजे तुमचे या दिठी वेयाची बोले, बोले म्हणजे ओलाव्याने, त्या दृष्टीच्या ओलाव्याने सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. वा. ते सावली देखोनी लोळे श्रांतू जीवी, म्हणजे त्या मळ्यांमध्ये मी श्रांत असा जो आहे तो लोळतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. इतके सुरेख विविध भाव आहेत. म्हणजे ह्याच्यावरती मला जस्ट एक जाणवलं की ऑडियन्सची कृपादृष्टी असणं किती जरुरी आहे ते. एका वक्त्याने असं म्हटलं होतं की आय डोंट माइंड ऑडियन्स थिंक देअर वॉचेस, बट आय माइंड when they shake them to see if they are working correctly. तर तसं होऊ नये. पुढे देखील ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की चंद्रकांत मणी त्याला पाझर फुटण्यामागे चंद्राचा प्रकाश ह्याचं महत्व आहे. म्हणजे वक्त्याला बोलताना इंटरेस्ट कसा डेव्हलप होईल, तर श्रोते आवडीने ऐकताय, श्रोत्यां आणि नुसतं ऐकतच नाहीये, तर त्यांचा भावच असा आहे की श्रोते जनता जनार्दन आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचा अभाव आहे तर मग सर्वांचाच तसा असलाच पाहिजे. तर श्रोते जनता जनार्दन आहेत, तर त्यांनी कृपादृष्टी माझ्याकडे पाहिल्यानंतर काय बरं होईल, तर सूक्ष्म अर्थ जे सगळे आहेत ते समजायला लागतील मला. आणि
त्यावरती त्यांनी असं म्हटलेलं आहे, का जय दिठीवा, दिठीवा म्हणजे दृष्टी, का जय दिठीवा तुमचा वरुषे, म्हणजे कृपा दृष्टीचा वर्षाव झाल्यानंतर काय बरं होईल, तई सकळार्थ सिद्धी मती पिके, म्हणजे सर्व अर्थांचा मला त्या एखाद्या ओवीमधला किंवा एखाद्या श्लोकामधला सगळ्या बाजूंनी अर्थ समजून येईल. आणि जर का कृपादृष्टी नसेल तर काय बरं होईल. त्यांनी म्हटलंय, एरवी कुंभेला उन्मेषू सुके जरी उदास तुम्ही, जर का श्रोते उदास असले तर अंकुर दशेप्रत आलेलं माझं जे ज्ञान आहे ते सुकून जाईल, असं ते म्हणतात. हे कितीतरी आहेत, म्हणजे आपण ह्याच्यावरच बोलू शकतो. पण त्यांनी असं म्हटलंय की बाळक बापाची आहे ताटी रे, छोटस बाळ आहे, हा, ते बापाच्या ताटामध्ये जेवतंय, पण जेवता जेवता तेच बापाला भरवू लागतं. आणि ते बापाला घास भरवत असताना बापाला कौतुक आहे त्याचं, त्यामुळे बाप कौतुकाने तोंड पुढे करतो तो घास घेण्याच्यासाठी. त्यांनी असं म्हटलंय की बाळक बापाची आहे ताटी रिगे, रिगवनी बापा तेच जेवू लागे, की तो संतोषलोनी वेगे मुखची ओढ, म्हणजे त्याचं स्वतःच मुख समोर करत आहे की अरे भरव मला. तसं ते असं म्हणतायत की तुम्ही श्रोते आहात आणि मी तुमच्या ताटामधलंच जेवून तुम्हाला देतोय, असं. इतके सुंदर भाव आहेत या नमनांच्या वयामधले. आणि प्रत्येकामध्ये सद्गुरूंचं स्तवन काही अध्यायांच्या मध्ये सुरुवातीला नमनांच्या वयामध्ये आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सभेच्या बद्दल, जसं समर्थांनी सुद्धा दासबोधामध्ये सभास्तवन समास हा पहिल्या दशकामधला सेपरेट ठेवलेला आहे, तसं इथे आपल्याला बघायला मिळतं की श्रोते किती महत्वाचे आहेत. पण हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये, किंवा ही जी राजविद्या सांगण्याच्यासाठी म्हणून अर्जुनाची का बरं निवड केलेली असावी, असा आपल्याला प्रश्न पडेल. ज्ञानेश्वर महाराजांनी ह्याच्यावरती सुद्धा विवरण केलेलं आहे की ते असं म्हणतात की या लागी सुमनू आणि शुद्धमती, जो अनिंदकू अनन्य गती, पैगा गौप्य ही परी तया प्रती चावळीचे सुखे, म्हणजे जो शुद्ध मनाचा आणि सुमनू म्हणजे चांगल्या मनाचा आणि शुद्ध मतीचा असा तू आहेस, या लागी सुमनू आणि शुद्धमती, जो अनिंदकू अनन्य गती, जो कोणाची निंदा करत नाही आणि जो एकनिष्ठ आहे, म्हणजे ध्येयाप्रत एकनिष्ठ आहे, सद्गुरूंच्या सांगण्याप्रत किंवा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे करण्यासाठी साधना असा जो एकनिष्ठ आहे, त्याला अतिशय गौप्य म्हणजे गुह्यतम अशी जरी गोष्ट असली तरी ती खुशाल सांगावी. पैगा गौप्य ही तया प्रती चावळीचे सुखे, चावळीचे सुखे म्हणजे सुखाने खुशाल सांगावी, असं त्यांना म्हणायचंय. ह्यासाठी तू तसा आहेस म्हणून तुला हे सांगत आहे, असं अर्जुनाला ज्ञानेश्वर महाराजांचा श्रीकृष्ण असं सांगतात. म्हणजे गीतेमध्ये तसं नाहीये, पण त्यांनी ज्या ओव्यांमध्ये ऍडिशनल ब्युटी आपल्याला बघायला मिळते ज्ञानेश्वरीमधली, ते कितीतरी अंगांनी खुलवलेलं आहे म्हणजे गीताशास्त्र. पण हे जे गुह्य शास्त्र जे आहे ते समजवता समजवता आपल्याला स्वतःला दमछाक होते आपली. कारण भगवान असं म्हणतात की मी अव्यक्त रूपाने हे सर्व जगत व्यापलेलं आहे आणि सगळ्या भूतमात्रांमध्ये मी आहे, पण त्यांच्यामध्ये मी त्यांच्या ठिकाणी नाही, ते माझ्यामध्ये आहे. आता हे कसं काय आपल्याला समजून घेणं, म्हणजे म्हणून म्हणलं की आपल्याला समजता समजता असं वाटतं की अरे कळलंय पण नाही, त्याच्यात अजून काहीतरी राहिलंय असं वाटतं. ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगावं. तर ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत आपण पाहूच, पण एक असं सांगावं वाटलं की म्हणजे परमात्मा हा असं कुठेतरी आकाशामध्ये बसलेला वगैरे असं आपण कधीच मानत नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हा तत्वरूपाने आहे आणि त्या तत्वाप्रत जायच्यासाठी म्हणूनच तर सगळं अध्यात्मशास्त्र आहे. जी गोष्ट देशकाल परिस्थिती यांनी बांधलेली आहे, जड आकारमय असं जे हे सगळं विश्व आहे, त्यामधून तो कसा काय बरं आपल्याला परमेश्वर अनुभवायला येईल. तर त्यामुळे त्याच्या पलीकडे जायला पाहिजे, म्हणून ते ह्या विश्वामध्ये नाही असं भगवानांना सांगायचं. पण सगळं विश्व त्याच्यानेच आहे, कारण गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्वव्यापी असं ते तत्व आहे. त्याच्यानंतर अप्रमेय असं ते तत्व आहे, म्हणजे ते तुम्हाला स्वतंत्रपणे सिद्ध नाही करतायत, म्हणजे बुद्धीने सिद्ध नाही करतायत, कारण बुद्धीच्या पलीकडे एवं बुद्धे परम बुद्धवा संस्तभ्यात्मानमात्मना असं भगवानांनी पुढे सांगितलं. बुद्धीच्या पलीकडलं हे तत्व तू जाणून घे, त्यासाठीचं हे सगळं शास्त्र आहे. मग तसं जर का असेल तर बाय द सेम मीन्स विच वी आर यूज टू बाय डुईंग से रिसर्च आणि काही काही संशोधन आपण करतात, तसं शोधू नाही शकत की ह्या विश्वामध्ये की हो बरं असं असं अमुक अमुक केलं म्हणजे तर्कशास्त्र तिकडे पांगळ पडतं. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की
त्यांच्या ठिकाणी मी नाही, पण माझ्यामध्ये सर्व स्थित आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांनी एक अप्रतिम याच्यावरती दृष्टांत दिलेला आहे. ते म्हणजे की पाण्यावरती फेस येतो की नाही, पण त्या फेसामध्ये पाणी नसतं. क्या बात आहे. वा. त्याप्रमाणे हे सगळं विश्व जे आहे ते भासमान आहे. म्हणजे ते माझ्यावरती आहे, पण त्यामध्ये मी नाही. म्हणजे त्या सेम मीन्स मी तुम्ही त्यांना शोधायचा प्रयत्न करू नका. असं हे पहिल्यांदा ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला आपल्या तोंडाला फेस येतो. पण ते कळतच नाही त्यांना काय म्हणायचं ते. पण गुरूंकडून ज्यावेळेला आपण समजून घेऊ त्यावेळेला आपल्याला ते हळूहळू समजायला लागतं. पण म्हणजे त्यामध्ये सौंदर्य तर आहेच आहे. म्हणजे आणि ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांतच इतके अप्रतिम आहेत प्रत्येक गोष्टीला. मी एकदा माझ्या सद्गुरूंना स्वामी माधवानंदांना असं म्हटलं होतं की स्वामी ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत किती चिरंतन आहेत ना, कुठल्याही काळी आपण ते ऍप्लिकेबल आहेत. त्यावर त्यांनी एकच उत्तर दिलं की म्हणजे काय, ते देवच होते. देवच प्रत्यक्ष श्रीकृष्णच परत गीता सोपी करून सांगण्यासाठी म्हणून अवतार घेतला. ज्ञानेश्वर भगवान विष्णू असं आपण म्हणतो. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत असला तर तो असाच असणार की चिरंतन आहे. अमुक एका काळी फक्त ते ऍप्लिकेबल आहे असं कधीच होणार नाही. पण आपल्याला हे झेपायला थोडं अवघड आहे. त्यामुळे म्हणजे बुद्धीने जरी आपल्याला हे कळलं आणि बुद्धीचं समाधान जरी झालं तरी प्रश्न हा उरतो की त्याने ईश्वराप्रत जायचं कसं. कारण प्रत्येकालाच एक आतून एक ओढ असते की ईश्वराचं दर्शन झालं पाहिजे, मला देव भेटला पाहिजे. लहानपणापासून आपल्याला वाटतं. कुठल्या प्रकारे भेटेल, कुठल्या स्वरूपात भेटेल वगैरे काही आपल्याला माहिती नसतं. पण तेच पुढे जाऊन आपल्याला संत सद्गुरू असं सांगतात की अरे तुझ्यामध्येच आहे तो, पण आत्मस्वरूप तुझं जे आहे ते म्हणजे काय, तर मी आपण म्हणतो मी म्हणजे अमुक एक, पण ते तर तुझं नाव आहे, ते तर तुझं शरीर आहे. तू त्याच्या पलीकडे हे तुला आतून सुद्धा कळत असतं. माझा हात दुखतो म्हटल्यानंतर मी दुखतो असं पण म्हणत नाही. मी त्या हातापेक्षा वेगळा आहे हे आपल्याला देखील कळत असतं. तर मग ते काय आहे स्वरूप, तर ते कसं जाणायचं यासाठीचं सर्व शास्त्र आहे. पण मग हे समजून कसं घेणार. म्हणजे नुसतं बुद्धीचं समाधान झालं पण भेट झालीच नाही असं नको व्हायला. मुख्य असं असतं की आपण जर का संतांच्या वाङ्मयामध्ये वगैरे बघितलं, सोपं करून सगळं सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्ष अनुभूतीची झालर त्याला आहे. म्हणजे असं नाही की नुसतं पढवलेलं कुणीतरी सांगितलेलं आहे तेच ते पुढे नेत आहे असं नाही. ते त्यांनी स्वतः अनुभूती घेऊन मग सांगितल्यामुळे त्याला जिवंतपणा एक आलेला आहे. तर त्याच्यासाठी पुढे जो मार्ग आहे, आता 2-3 आपण श्लोक बघणार आहोत आणि मग पुढे मुख्य श्लोकाकडे येऊ. तर तिथे भगवान असं म्हणतात की सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. माझे नामघोष सतत करणारे असे जे भक्त आहेत, सततम कीर्तयन्तो माम, कीर्तन म्हणजे भगवंताचं नाव, भगवंताच्या बद्दलचं बोलणं. तर सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः, यतन्तश्च म्हणजे जो प्रयत्न करतोय ईश्वराप्रत जाण्याच्यासाठी म्हणून. त्याच्यानंतर दृढव्रत कुठलं, तर अंतःकरणाची एकरूपता देवाशी राखून ठेवणं हे दृढव्रत. त्यानंतर नमस्यन्तश्च माम भक्त्या, म्हणजे एवढं असून असं प्रयत्न करत असलो तरी सुद्धा जो मला नमस्कार करतो, म्हणजे भक्ती देखील आहे. कारण असं आपण बघतो बऱ्याच वेळेला 2 ग्रुप्स असतात, एक भक्तीवाले एक ध्यानवाले. ध्यानवाले म्हणतात आम्ही भक्ती नाही करत, भक्तीवाले म्हणतात की नाही भक्ती केली तर झालं, बाकी काही करायची गरज नाही. असं काय म्हणायचं. जर का भगवंतच आपल्याला असं सांगतात की दोन्ही गोष्टींची जरुरी. शेवटी गीतेच्या शेवटी तर त्यांनी 6व्या अध्यायामध्ये म्हणजे ध्यानयोगाच्या ह्याच्यामध्ये मला सर्वात प्रिय कोण, तर ज्ञानी भक्त हा मला सर्वात प्रिय आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. नुसता ज्ञानी असं नाही, नुसता भक्त असं नाही, ज्ञानी भक्त हा मला प्रिय आहे. भगवानांनीच सांगितलेलं असल्यामुळे आपण दोन्ही गोष्टी करायच्या. नाहीतरी आपण ज्ञानी जर का आपल्याला म्हणत असू, आम्ही ध्यानवाले असू, तर आपल्याला कुठे तो अनुभव आहे. रामकृष्ण परमहंसांची सुंदर गोष्ट आहे. त्यांना एक व्यक्ती आली भेटायला आणि रामकृष्ण त्यांना असं म्हणाले की तुला काय आवडतं, भक्ती का ज्ञान. तर ते म्हणाले की मला आपली तुमची भक्तीच आवडते. त्यावर ते म्हणाले पण मी कोण आहे हे कळल्याशिवाय भक्ती कोणाची करशील. समर्थ असं म्हणतात की भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारही विण काहीच नव्हे समाधान. तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. मग भक्त म्हणजे विभक्त नव्हे,
जो देवापासून दूर आहे तो भक्त कसं बरं म्हणता येईल? विभक्त म्हणजे भक्त नाही, जो एकरूपच आहे भगवंताशी, म्हणजे ज्यांनी ती एकरूपता, आंतरिक एकरूपता साधली नामध्यान योगाद्वारे, तो भक्त, असं समर्थांना देखील म्हणायचं. त्यामुळे मी कोण आहे हे कळल्याशिवाय भक्ती कुणाची करणार, असं जे रामकृष्णांनी सांगितलेलं आहे ते खरंच आहे. आणि नंतर ज्ञानी व्यक्ती जरी असली तरी सुद्धा तिला भक्ती भगवंताची म्हणजे सगुण भक्ती सुद्धा करायची खूप आवड असते. म्हणजे वेगळेपणा राखण्यामध्ये, की देवावरती रागवतात, संत देवावरती रागवलेले आहेत. तुकाराम महाराजांचे कितीतरी असे अभंग आहेत ज्यामध्ये ते रागवलेले आहेत, की काय तुझे वेचे मज भेटी देता, वचने बोलता एक दोन. अरे एक दोन भेटी, एकदा भेट द्यायला काय जातं काय तुझं? तुला असं वाटतं का की तुझं रूप मी चोरून घेईन? तसं काही मी चोरून घेणार नाही. शेवटी ते असं म्हणतात त्या अभंगामध्ये, की तुका म्हणे तुझी न लगे दसोडी, परी आहे आवडी दर्शनाची. अरे तुझं काही नकोय मला, तूच हवायस. क्या बात आहे. इथे असं आहे की ईश्वर हवाय का ऐश्वर्य हवंय, असा हा जो जेव्हा प्रश्न पडतो त्यावेळेला ईश्वर हवाय असं संत चूज करताना दिसतात आपल्याला. आपल्याला असं वाटतं की ऐश्वर्य हवंय. अंतरी वसता नारायण, लक्ष्मीचं काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपण बळकट धरावा. क्या बात आहे. तर त्यामुळे ईश्वराप्रत गेलं की बाकी काय हवं नको, कमी मिळालं जास्ती मिळालं हा राहणारच नाही प्रश्न. अशा अर्थाने सुद्धा समाधान राहील असं त्यांनी सांगितलं आहे. पण पुढे ज्ञानमार्गी जे साधक आहेत त्यांच्यासाठी असं म्हटलंय की ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजंतो माम उपासते, एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. ज्ञानी एखादी व्यक्ती असेल तर ती एकत्वेन पृथक्त्वेन म्हणजे सगळीकडे संपूर्ण विश्वामध्ये तेच तत्व म्हणजे तोच परमात्मा तत्वरूपाने आहे असा जाणतो. आणि पृथक्त्वेन म्हणजे पृथक स्वरूपात, वेगवेगळ्या स्वरूपात देखील तोच नटलेला आहे असं देखील तो जाणतो. रामकृष्ण परमहंसांच्याच खोलीमध्ये सगळे भक्तगण बसले होते आणि एक असा साधू आला, अत्यंत रागीट असा, आणि सगळेजण घाबरले एकदम त्याचा अवतार बघून. आणि रामकृष्ण असं नमस्कार करून एका कोपऱ्यात असे खाली मान घालून उभे होते. त्यांनी म्हणले, चिलीम है क्या? चिलीम काही कोणाकडे नव्हती. म्हणल्यानंतर तो तसाच रागारागाने निघून गेला. तर त्यातला एक रामकृष्णांचाच भक्त होता. तर त्यांना असं म्हणाला की काय तुमचा त्या साधूप्रती एवढा भाव हो असं करून. तर त्यांनी असं म्हणलं की अरे तमुगुणी नारायण तो, त्याला असंच प्रसन्न करून घ्यायचं असतं. म्हणजे त्या व्यक्तीच्या बाबतीत आपल्या मनात सुद्धा असं येणार नाही. आपल्या मनात आपण त्याला तरातरा काहीतरी उलट उत्तर देऊन बाहेर पाठवू. पण तमोगुणी नारायण तो त्याला असंच प्रसन्न करावा, म्हणजे हे आतून ती अनुभूती असल्याशिवाय असं सुचणार नाही उत्तर. आपण आर्टिफिशियली असं म्हणू नाही शकत. आर्टिफिशियली पहिल्यांदी सगळं आपण जरी म्हणायचा प्रयत्न केला तरी आतून आपली धुसफूस होत असते. त्यामुळे तो आंतरिक अनुभूतीतून आलेला हा जो अनुभव आहे की एकत्वेनं पृथक्त्वेनं बहुधा विश्वतो मुखम. पण आपण मग कुठल्या प्रकारची भक्ती करावी किंवा उपासना करावी? आता कारण असं आहे की काही काही गोष्टी तत्कालीन आहेत, काही काही गोष्टी विशिष्ट वेळेला आपण करू शकतो. मग अशी काही एक गोष्ट आहे का की आपण दैनंदिन जीवनात म्हणजे करता करता आपलं सतत ईश्वराशी चित्त जोडलेलं राहील? कारण शेवटी मनमना भव असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. तू माझ्या ठिकाणी मन जोडणारा असा हो. तर त्यासाठी आपण पुढे बघणार आहोत की ज्या भक्तीमध्ये म्हणजे ती वस्तुतः नवविधा भक्तीमध्ये आलेली नाहीये. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम म्हणजे नामस्मरणम, पादसेवन, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदन अशा 9 भक्ती सांगितलेल्या. पण त्याच्यामध्ये अर्पण भक्ती काही आलेली नाही अशी वेगळेपणाने. पण अर्पण भक्ती जागोजागी गीतेमध्ये आपल्याला दिसून येईल. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी, ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम, सगळंच काही ब्रह्मस्वरूप आहे असं. तर पूजा तरी कशी करू? पूजेचं द्रव्य, अग्नी सगळंच काही तूच आहेस असं अनुभूती आहे. ते हे सगळं अर्पण भक्तीतून आलेलं आहे. पुढे देखील आपण बघू. पण ह्या भक्तीकडे जाण्यापूर्वी अर्पण आणि दान यामध्ये काय बरं फरक आहे? दान करणारा इज ॲट द सुपिरियर लेवल, आणि ज्याला दान करतो आहे तो स्वतः जरी समजत नसला तरी कधी कधी असा भाव येऊ शकतो, अरे मी त्याच्यापेक्षा सुपिरियर, मी त्याला दान करतोय.
व्हेरॅज अर्पण करताना तो स्वतः इन्फिरियर लेवलवर आहे आणि ज्याला अर्पण करतोय तो ईश्वर सुपिरियर लेवलवर आहे. हा मुख्य फरक आहे अर्पण आणि दान याच्यामध्ये. भगवान असं म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्त्युपर्ह्युतम अश्नामी प्रयतात्मनः. म्हणजे पत्र म्हणजे पान, पुष्प, फल, तोयम म्हणजे पाणी, हे जे काही तो शुद्ध बुद्धीचा निष्काम असा जो भक्त आहे तो मला अर्पण करतो ते मी आनंदाने ग्रहण करतो. अश्नामी आनंदाने मी ते ग्रहण करतो. आता आमचे स्वामी असं म्हणायचे की पत्र पुष्प फलन तोयम ह्याच्यातली एकही गोष्ट मानव निर्मित नाही. असं नाही की अमुक एक मोठी काहीतरी गोष्ट आपण दिली तरच भगवंत खुश होणार आहे. ह्या संबंधीच्या सुद्धा संतांच्या आयुष्यातल्या कथा फार सुरेख आहेत. कलावती आई लहान होत्या त्यावेळेला त्यांनी लोणी अर्पण केलं कृष्णाला. एक 60 वर्षाची बाई होती. ती असं म्हणाली की अगं ते भगवंताला नैवेद्य दाखवताना किती किती काय काय गोष्टी असतात, शिरा असतो, बदाम घालून शिरा, हे ते 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 नुसत्या लोण्याने काय होतं. तर त्याच्यावरती त्यांनी असं म्हटलं की तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही भगवंताला नैवेद्य म्हणून दाखवता, भगवंताला जे आवडतं ते मी नैवेद्य म्हणून दाखवते. म्हणजे छोटी बाळ असं तिला म्हणायचं ना कलावती आईंना. तो बाळ इतकी छोटी असून तिला हे त्यावेळेला कळलं. तर ती जी 60 वर्षांची बाई होती तिने नंतर सांगितलं, तू एवढी लहान असून तुला जे कळलं ते मी 60 वर्षाची असून मला कळलं नाही ग, असं पुढे म्हटलं. तर त्यामुळे वस्तू भक्ती स्वरूप होणं हे मुख्य आहे. मग ती वस्तू कुठलीही असेल. आमचे स्वामी असं म्हणायचे की वाळलेलं पान सुद्धा चालेल पण त्यामागची भक्ती वाळलेली नसावी, भूमिका आपली वाळलेली नसावी म्हणजे झालं. कारण भगवंत थोडी त्याच सगळं असल्यावर तो थोडीच आपल्यावरती डिपेंडंट आहे की अरे ह्याने मला जास्ती पैशाचं दिलं हो, ह्याने मला कमी प्रतीचं दिलं वगैरे असं तो थोडीच बघणार आहे. पण वस्तू भक्ती स्वरूप होणं हे अपेक्षित आहे, भक्ती वस्तू स्वरूप होणं हे अपेक्षित नाही. पण ह्याच्यामध्ये एक मेघ आहे की शुद्ध बुद्धीच्या निष्काम मनुष्याचं असं पत्र पुष्प फलम तोयम हे मी ग्रहण करतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो कसा असला पाहिजे, तो शुद्ध बुद्धीचा आणि निष्काम असला पाहिजे. म्हणजे अर्पण करणाऱ्याची भूमिका काय आहे, म्हणजे महत्व ह्याकडे दिलेलं आहे की कुठल्या भूमिकेतून तो अर्पण करतोय, ती जी वस्तू अर्पण करतोय त्याच्या मागचं कर्म त्यांनी कसं करून ती गोष्ट मिळवलेली आहे. नाहीतर मग त्याला काय अर्पण करण्याला काय अर्थ नाही. कोणाचं तरी लुबाडून मग आपण देवाला भरपूर दिलेलं आहे तर ते देवालाही माहितीच ना. जरी भाव असेल माईक तरी देव होय महाठक असं म्हटलेलं आहे. खोटा भाव असेल तर देव आपल्यापेक्षाही महाठक होईल. त्यामुळे त्याला बरोबर कळत असतं. पण आपली भूमिका फक्त अशी असावी की त्याने आपलंच अंतःकरण शुद्ध होईल आणि देवाप्रत आपण जवळ जाऊ. म्हणून तर सगळा प्रयत्न आहे आपला हा. गुळवणी महाराजांची एक गोष्ट आहे की गुळवणी महाराजांकडे एक त्यांचे जे भक्त होते त्यांनी सकाळच्या पूजेला फुलं आणली होती. आणि गुळवणी महाराजांची एक पद्धत होती की फुल आणलं की ते झाडून पाहायचं, त्याचं पाकळ्या पडल्या नाही पाहिजे. पाकळ्या पडल्या तर ते फुल देवाला अर्पण नाही करायचं असं. तर ह्यांनी ते महाराज येण्याच्या अगोदर त्यांच्या पूजेच्या जागी ती फुलं एका परडीमध्ये ठेवून मागून ते बघत होते की कसं बरं मी टवटवीत आणलेली फुलं आता महाराज घालणार आहेत असं देवाला. तर गुळवणी महाराज आले, त्यांना काय माहिती नव्हतं की हे मागून बघतायत म्हणून. त्यांनी एक फुल घेतलं, हलवलं, त्याच्या पाकळ्या पडल्या, मी ते बाजूला ठेवलं. दुसरं घेतलं, पाकळ्या पडल्या, परत बाजूला ठेवलं. सगळ्या फुलांच्या अशाच पाकळ्या पडल्या म्हणून एक शेवटी परडीमध्ये फुल उरलं. आणि तिथून ते पाहत होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. त्यांना कळून चुकलं की हे मी आणलेली फुलं आहेत आणि मीही महाराजांना देतोय देवाला घालायला, मी ही टवटवीत फुलं आणलेली आहेत, असा जो अहंकार माझा होता त्यामुळेच हे असं होत आहे. शेवटी त्यांनी अतिशय मनोमन प्रार्थना करून असं देवाला म्हटलं की देवा हे शेवटचं फुल तरी तू घे माझ्याकडचं. गुळवणी महाराजांनी ते एक फुल घेतलं, हलवलं, त्याच्या पाकळ्या पडल्या नाही, ते देवाला अर्पण केलं. ही गोष्ट आपल्याला हेच दाखवून देते की अर्पण करणाऱ्याची मागची भूमिका, त्याचा अहंकार जर का असला तर ते देवाप्रत ते जाणार नाही. म्हणजे आहे समजायला सोपी गोष्ट पण ती आचरणात आणायला अवघड आहे. त्यामुळे आपण प्रयत्नच करतो, म्हणजे आपल्याला हे माहिती आहे आणि आपण त्या दृष्टीने प्रयत्नरतच आहोत. पण हे बऱ्याच वेळेला आपल्याला ज्यावेळेला आपण हे संत प्रसंगातून वगैरे ऐकतो त्यावेळेला आपल्याला अजून एक असं थोडं मोटिवेशन मिळतं की हो अजून
आपल्याला अजून करायचं आहे असं. अजून एक भाग आहे जो की अजून थोडा डीपर आहे, पण तो आपण थोडं पुढे बघणार आहोत. म्हणजे की अर्पण म्हणजे एखादी दृश्य वस्तू, की फळ किंवा पत्र पुष्प असं. पण ज्या वेळेला स्वतःचं व्यक्तिमत्वच आपण अर्पण करतो भगवंताला, त्याला समर्पण असं म्हणतो. स्वतःचा वेगळेपणा उरू देणं नाही, जे ध्यानसाधनेतून आपण करतो किंवा नामस्मरणातून सुद्धा जे प्रत्येकाने संतांनी आपल्या आयुष्यातून करून दाखवलेलं आहे, की एकरूपता ही नामध्यान उपासनेने आपण साधू शकतो. तर त्या संबंधीचं मेन जे आहे ते आपण पुढे बघू. पण त्याकडे आपल्याला जाण्यासाठी म्हणून सोपा उपाय काय असेल, तर गीतेमध्ये भगवंत असं म्हणतात की यत करोषी यद अश्नासी यत जुहोशी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. म्हणजे तू जे जे काही करतोस, यत करोशी यद अश्नासी, जे जे काही खातोस किंवा ग्रहण करतोस किंवा म्हणजे उपभोगतोस, असं सगळ्याच बाबतीतले, जे जे काही खातोस, जे जे काही उपभोगतोस, जे जे काही हवन करतोस, यत जुहोसी ददासी यत, जे जे काही दान करतोस, यत तपस्यसी कौंतेय, जे जे काही स्वधर्म कर्म असं जे तुझं तप आहे, तर ते सगळं काही तू तत्कुरुष्व मदर्पण, ते तू मला अर्पण कर, असं भगवंत सांगत आहे. ते अर्पण कसं करणार, तर त्यामागची क्रिया अर्पण कर. आता कर्म करून झालेलं आहे, आता ते अर्पण करणं म्हणजे काय करणार, त्यामागची भूमिका मी केलं हे त्यामध्ये येऊन नको देऊस. किंवा अरे एखादी मनामध्ये जर का वाईट इच्छा आली, तर ती देवाला अर्पण करून द्या. ह्या संबंधी परत संत जीवनातला एक प्रसंग आपण पाहूया. गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक वकील आले होते आणि महाराज त्यांच्या भक्तगणांबरोबर बोलत होते. त्याला असं म्हणत होते की ईश्वर हा जगाचा मालक असून मनुष्य हा त्याचा अल्पवंश आहे, त्यामुळे आपण आपलं कर्तव्य नीटपणे पार पाडावं आणि जी काही इच्छा त्या संबंधीची असेल ती ईश्वराला अर्पण करावी. तर ते वकील साहेब होते, ते म्हणाले की महाराज बरं झालं तुम्हीच हा विषय काढला, कारण हेच विचारायला मी तुमच्याकडे आलो होतो. जर का सगळं काही भगवंताचं आहे, तर माझ्या मनात निर्माण होणारी इच्छा पण भगवंताचीच, मग ती मी का मारावी. तर त्याच्यावरती महाराज असं म्हणाले की तुमचा प्रश्न मला आवडला वकील साहेब, किंबहुना तुम्ही वकील आहात म्हणूनच तुम्हाला हा प्रश्न सुचला. तर त्यावर पुढे ते असं म्हणतात की मला सांगा अंधाराचं कारण काय. अंधाराचं कारण सुद्धा सूर्य. जसं प्रकाशाचं कारण सूर्य, तसं अंधाराचं कारण सुद्धा सूर्य. फक्त एवढंच आहे की प्रकाशाचं कारण सूर्याच्या असणेपणाने आहे आणि अंधाराचं कारण सूर्याच्या नसणेपणामुळे आहे. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये इच्छा केव्हा निर्माण होते, जेव्हा आपण देवापासून वेगळे आहोत, त्यावेळेला ईश्वराचा विसर पडला की आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होते. त्यामुळे भगवंतच आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण करतो हे बरोबरच आहे, पण ते ईश्वराच्या नसणेपणामुळे आहे. कारण अमुक एक इच्छा निर्माण झाली की त्याच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्न करत असतो ना, त्यावेळेला ईश्वराचा विसर आपल्याला पडतो. त्यामुळे म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणता ते सुद्धा बरोबर आहे, फक्त ज्याला ईश्वर हवा आहे किंवा ईश्वराच्या नसणेपणामुळे ती इच्छा जी आहे ती आपण भगवंताला अर्पण करावी. असं फार सूक्ष्म आणि अतिशय सूर्याच्या प्रकाशाच्या आणि अंधाराच्या दृष्टांतामधून गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे जी काही इच्छा आली मनामध्ये, हा प्रयत्नांचा भाग आहे. म्हणजे आमचे स्वामी असं म्हणायचे की नामस्मरण सुद्धा जेव्हा जमेल त्यावेळेला आपण, जेव्हा आठवेल तेव्हा तरी करावं. अरे अर्धा तास झाला माझ्या मनात नाम आलंच नाही म्हणून कटकट करू नये, असं ते सांगेल. ज्या वेळेला आठवेल तेव्हा कर असं. तर तसं अमुक एक वेळा नाही लक्षात आलं तर ठीक आहे, पुढच्या वेळेला येईल त्यावेळेला कर. त्याचं टेन्शन घेऊ नका, नाही तर त्याचंच परत आपल्याला टेन्शन की अरे आपला काय कसं चाललाय प्रवास असं. पण जे कर्म अर्पण करायचं आहे त्याच्या मागची भूमिका शुद्ध असली पाहिजे हे आपण बघितलं. म्हणजे तिथे जे गीतेमधला हा श्लोक आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति, त्या संबंधी ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या ओव्या आहेत त्या पण फार सुंदर आहेत. त्यामधली एक अशी आहे की ते म्हणतात कुणीतरी, म्हणजे अर्थार्थी आपण बघूया त्याचा, की कुणीतरी मला भक्तीने एखादं फूल देतं, आता त्याचा वास घ्यावा की नाही, पण ते मी आनंदाने मुखी त्याचं सेवन करतो. पैगा भक्तीचे नावे फूल एक मज द्यावे,
ते लेखी तरी म्या तुरंबावे. तुरंबावे म्हणजे त्याचा सुवास घेणं. परी मुखीची घाली असं. आणि नंतर पुढे त्यांनी असं म्हटलंय, येर पत्र पुष्पफळ भजावया मिस केवळ वाचुनी आमुचा लाग निष्कळ भक्तितत्व. म्हणजे पत्र पुष्प फळ हे सगळं भक्ती करण्याच्यासाठीची साधनं आहेत. वाचुनी आमुचा लाग निष्कळ भक्तितत्व म्हणजे भक्तितत्व आपल्या आतमध्ये भक्ती. म्हणजे स्वामी असं म्हणायचंय की भक्ती आर्टिफिशियली नाही करता येत आपल्याला. म्हणजे समोर एखादा गावाकडचा माणूस आला आणि विठ्ठलाला बघितल्यानंतर त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत आणि एखादा शिकलेला माणूस आहे त्याच्या मनात देवाबद्दलचा पूज्यभाव असेल पण तसं होत नाहीये, तर त्यांनी आर्टिफिशियली तसं का बरं करावं. पण तो जर का असेल शिकला सवरलेला आणि त्याचं असं असेल की अरे मी ह्याला काही मानत वगैरे नाही असं, तर तिथे तुझा अहंकार आड नको यायला. तर त्यासाठी म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की हे सगळी भक्ती वाढवण्याच्यासाठीची साधनं आहेत. पूजा करणं हे देवाला थोडी अपेक्षा आहे काही आपल्या पूजेची. आपल्या मनामध्ये देवाप्रतीची जवळीक निर्माण व्हावी म्हणून हे आपण करत असतो. आणि ती जवळीक निर्माण करण्याच्यासाठी देवाने काय सांगितलंय की काय असलं बरं पाहिजे. तर असं म्हणतात की थोरपण पराची सांडीच आहे. तुझं जे थोरपण आहे ते दूर ठेव. व्युत्पत्ती आघवी विसरीचे. तुझे जे सगळं ज्ञान संपादन केलेलं आहे, जी व्युत्पत्ती आहे ती आघवी विसरीची म्हणजे सगळं काही विसरून जा. जई जगासी धाकुटे होईजे तई जवळीक माझी. जेव्हा तू लहानपण स्वतःकडे घेशील आणि खरेपणानं त्यावेळेला तू माझ्या जवळ येशील असं भगवान सांगत. पुढे असं म्हणतात की शरीर सांडवा कीजे म्हणजे शरीर ओवाळून टाक. पुढे असं म्हणतात की सगळ्या गुणांचे लोण उतरीचे म्हणजे लिंबलोण करून टाक. सगळे गुण माझ्यामध्ये अमुक अमुक गुण आहेत असं वगैरे वाटते ना, ते सगळे ते देवाप्रती अर्पण करून टाक. आणि संपत्ती मधू सांडी जे कुरवंडी करून म्हणजे संपत्तीचा मध जो असेल तो सुद्धा सांडून टाक, तर मग तू माझ्या जवळ येशील असं त्यांना सांगायचंय. तर आता हा स्वामी स्वरूपानंदांनी हा श्लोक आणि ज्ञानेश्वरीतल्या ह्या ओव्या आहेत त्यावरती त्यांच्या संजीवनी गाथेमध्ये अभंग लिहिलेला आहे की भक्त तो प्रेमळ अर्पितो केवळ पान फुल फळ भक्ती भावे. भक्ताची ती भेट आवडे अनंता भुलोनी देखता मुखी घाली. आता त्याच श्लोकाचं आपण बघितलं, भुलोनी देखता मुखी घाली. पुढे त्यांनी असं म्हणलं की षोडशोपचार पूजेचा संभार भार तो साचार भावावेण. षोडशोपचारे पूजा केली हो आम्ही असं. पण आमचे स्वामी असं म्हणायचे की पूजा करत असताना कोणाचा फोन आलाय. स्वामी आमचे दरवेळेला सांगायचे एक उदाहरण की सकाळी घाईची वेळ आहे आणि पूजा करून जायचंय, कशी तरी करून टाकायची 8 वाजताची बस आहे. तर देवाला उदबत्ती ओवाळतोय, तर हळूहळू तो तिकडेच घड्याळाकडे देवाचं नाव घेतोय. अजून कसं नाही आला, अजून कसं नाही आला, अजून कसं नाही आला. देव नाही मेरू म्हणी अजून कसं नाही आला. जायचंय ना असं ते सांगायचं. ते तसं करून काही अर्थ नाही. त्यापेक्षा एखादाच नमस्कार जर का वेळ नसेल त्यावेळेला एखादाच नमस्कार पण तो अतिशय आतून असं की देवा मला सांभाळ एवढं जरी म्हटलं तरी सुद्धा त्याला माहितीये काय करायचं ते. तर षोडशोपचार पूजा जर का आपण करत असतो तर त्याच्यात वाईट काही नाहीये, फक्त त्यामध्ये आपलं लक्ष आहे की नाही एवढं आपण बघायचं. तर षोडशोपचार पूजेचा संभार भार तो साचार भावाविण म्हणजे भाव नसेल त्याच्यामध्ये तर तो भारच होऊन जाईल. आणि शेवटी ते असं म्हणतात की येर फुल पान भक्तीची ती खूण भावची प्रमाण स्वामी म्हण. स्वामी स्वरूपानंद असं सांगतात की अरे भावची प्रमाण, त्याला प्रमाण काय, तुझं भाव काय, तू जे काय अर्पण करते ते काही प्रमाण नाहीये, तुझा भाव काय आहे तो प्रमाण. तर हे हा अभंग मी गातो आणि मग त्याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळू. भक्त तो प्रेमळ अर्पितो केवळ. भक्त तो प्रेमळ अर्पितो केवळ. भक्त तो प्रेमळ अर्पितो केवळ. पान फूल फळ पान फूल फळ
भक्ती भावे भक्ती भावे भक्त तो प्रेम अर्पितो केवळ भक्त तो प्रेम अर्पितो केवळ भक्ताची ती भेट आवडे अनंता भक्ताची ती भेट आवडे अनंता भुलोनी देखता मुखी घाली भुलोनी देखता मुखी घाली मुखी घाली मुखी घाली भक्त तो प्रेम अर्पितो केवळ षोडशोपचार पूजेचा संभार षोडशोपचार पूजेचा संभार भारतो साचार भारतो साचार भावावीण भावावीण भक्त तो प्रेम अर्पितो केवळ येर फूल पान भक्तीची ती खूण येर फूल पान भक्तीची ती खूण भावचे प्रमाण भावचे प्रमाण स्वामी म्हणे भावचे प्रमाण स्वामी म्हणे स्वामी म्हणे स्वामी म्हणे भक्त तो प्रेम अर्पितो केवळ पान फूल फळ पान फूल फळ भक्ती भावे भक्ती भावे भक्त तो प्रेम अर्पितो केवळ भक्त तो प्रेम अर्पितो केवळ अर्पितो केवळ अर्पितो केवळ पै भक्ती एकी मी जाणे तेथ साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते असं त्यांनी सांगितलं. म्हणजे भक्तीच्या ह्याच्यामध्ये मी फक्त भक्ती जाणतो. एखादा भक्तीच्या अंगाने लहान आहे किंवा मोठा आहे असं नाही, भावाच्या अंगाने ते बघतात. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. देवाचं आपण अर्पण करतो त्याची देवाला काही जरूर नसते, पण अंतःकरण आपलं शुद्ध व्हावं यासाठी आपण करतोय. कारण चित्तशुद्धी हीच सगळ्यात महत्वाची आहे. का? कारण माझंच आत्मस्वरूप आपलंच आत्मस्वरूप हे देव तो ईश्वर आपल्या सगळ्यांमध्ये ह्या रूपामध्ये राहत असला तरी सुद्धा मला ते अनुभवायला यायला हवं असेल तर अंतःकरणाची पातळी तेवढी उंचावली पाहिजे. ती अंतःकरणाची पातळी उंचावण्याच्यासाठी म्हणून चित्तशुद्धी व्हायला पाहिजे. ती चित्तशुद्धी व्हायला हवी असेल तर कर्म नीटपणे घडायला पाहिजे. कसं बरं घडेल? कर्माचा त्याच्याशी काय संबंध आहे? तर चित्तशुद्धी होण्याच्यासाठी किंवा ईश्वराचं अनुसंधान आपल्या चित्तामध्ये राहण्याच्यासाठी म्हणून आपलं चित्त मोकळं तर असायला पाहिजे. सतत कर्माचा संघ जर का असेल आणि कर्माचा संघ म्हणजे मी अमुक अमुक केलं त्याचं मला अमुक अमुक फळ मिळायला पाहिजे, आणि नाही मिळालं तर मी दुःखी, मिळालं तर मी सुखी, ह्याच्यावरती आपणच आपली अंतःकरणाची जी पातळी आहे ती ह्या गोष्टीवरती डिपेंडंट ठेवतो की हा
अमुक एक गोष्ट नाही झाली की मला काहीही झालं, मग पुढे काही चांगलं झालं तरी सुद्धा मला त्याच्यात काही रस नाही, असं करून आपणच आपल्याला दुःखी करत असतो. तर ती अंतःकरणाची ठेवण आपली त्या पातळीवरती जावी ह्याच्यासाठी चित्तशुद्धी आहे. चित्तशुद्धी व्हायला हवी असेल तर कर्माचा संग नसायला पाहिजे. मग कर्माचा संग कशामुळे निर्माण होतो? तर ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू या दोहीचे नाव बंधू कर्माचा की. म्हणजे कर्तृत्वाचा मध मी केलंय आणि कर्मफलाचा आस्वाद म्हणजे अमुक एक गोष्ट झाली ना, मी का करतोय कारण मला त्याच्यानंतर हे फळ मिळणार आहे. हे काम करतानाच आपण जर का विचार करत असलो तर आपली ती तन्मयता निघून जाते काम करण्यामध्ये, आणि अमुक एक फळ नाही मिळालं तर परत मी दुःखी. त्यामुळे कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू ह्याने कर्माचा बंध निर्माण होतो, म्हणजे कर्माचा संग निर्माण होतो. आणि ते सतत आपल्याला चित्त मोकळच ठेवत नाही. काही ना काहीतरी वी आर ऑलवेज असोसिएटेड विथ वन अँड अदर थिंग, की हे अमुक एक झालं, हे अमुक झालं नाही. तर भगवंत असं सांगत आहेत की देखे जेतुलाले कर्म निपजे तेतुले आदी पुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणं. म्हणजे जे जे काही कर्म तू करतोस, तू तुझ्या परीने 100% दिलेस ना, मग त्याचं फळ काही का मिळू देत, ते देवाला तू अर्पण कर, यू आर डन विथ इट. मग तू मोकळा राहशील. नाहीतर मग सतत त्याच्याशीच आपण चित्त सारखं जोडलेलंच राहणार. गोंदवलेकर महाराजांना नामस्मरणाविषयी, कारण चित्त ईश्वराच्या अनुसंधानात राहण्याच्यासाठी म्हणून नाम इतका सोपा उपाय आहे. नाम आणि ध्यान साधना म्हणजे ध्यान आपण विशिष्ट वेळी करत असतो, पण बाकी काही करत असताना नामस्मरण आपलं चालू ठेवू शकतो आपण. तर नामध्यान साधनेच्या माध्यमातून चित्तशुद्धी होते. तर गोंदवलेकर महाराजांचं एकाने प्रश्न असा त्यांना विचारला की महाराज तुमचे अस्तित्व कुठे कुठे आहे? तर त्यांनी असं सांगितलं की गोंदवल्यात आहे, यात काही शंकाच नाही. जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचामध्ये आहे, जो समाधानी आहे त्याच्या अंतःकरणामध्ये आहे, मंदिरात आहे, जिथे आरती रोज होते आणि नामस्मरण घडतं तिथे आहे, जिथे मारुतीचं स्थान आहे तिथे आहे. पुढे म्हटलंय जिथे निस्वार्थी प्रेम आहे तिथे, जिथे अन्नदान आहे तिथे. आणि पुढे असं म्हटलंय, फार काय सांगावं, जिथे सतत नामस्मरण होत असताना तिथे मी अगदी पडून असतो. असं गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं. त्यामुळे आपलं अंतःकरण सुयोग्य करण्याच्यासाठी म्हणून ह्या सगळ्या साधना सांगितलेल्या आहेत. अर्पण भक्ती सुद्धा किंवा कर्मयोग सुद्धा ह्याच्यासाठी सांगितलंय की चित्तशुद्धी व्हावी म्हणून. तर यत करोशी यत अश्नासी यत जुहोशी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष मदर्पण. जे जे काही करतोयस त्या सगळ्या मागच्या ज्या क्रिया आहेत, तुझी भूमिका जी आहे, म्हणजे इंटेन्शन, हे स्वच्छ असू देत आणि मग ते अर्पण कर. म्हणजे कर्म तुझ्या दृष्टीने ते करच. ते तर काय भगवंताला प्रत्येक वेळेला अर्पण करण्याच्या सारखं कर्म असेलच असं काही नाही, पण त्याच्या मागची भूमिका मी केलंय हे सोडून दे, ती अर्पण करून टाक, असं त्यांना म्हणायचं आहे. आणि हे सगळं करण्यामध्ये भगवंताचं अनुसंधान कसं बरं राहतं याच्यासाठी एक अतिशय सुंदर गोष्ट आहे. परत गोंदवलेकर महाराजांचे शिष्य केतकर महाराज जे होते ना, त्यांना महाराजांनी एकदा 1 रुपया दिला होता आणि हे तू तुझ्याजवळ ठेव आणि मी जेव्हा मागेन तेव्हा मला दे, असं त्यांनी सांगितल्यानंतर महाराज केव्हाही तो मागतील म्हणून तो सतत स्वतःजवळ ते ठेवायचे. अगदी झोपताना सुद्धा स्वतःच्या जवळ, काहीही करत असताना तो रुपया, आणि प्रत्येक वेळेला त्या रुपयाकडे त्यांची ज्यावेळेला दृष्टी द्यायची त्यावेळेला महाराजांचं स्मरण व्हायचं. म्हणजे कशा दृष्टीने संत आपल्याला बरोबर मार्गाला की अनुसंधानाकडे कसं बरं आणू शकतील हे प्रत्येक संतांनी अगदी खुबीने दाखवून दिलेलं आहे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने. आता एखादी गोष्ट अर्पण करताना आपण बघितलं भूमिका स्वच्छ असावी, त्याचबरोबर जे अर्पण केलेलं आहे ना, चित्त त्याबद्दल अनासक्त असलं पाहिजे. पांडुरंग शास्त्री आठवल्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण ज्यावेळेला खात असलो ना आणि एखादा कोणीतरी अगदी टक लावून, आपण सपोज गरीब एखादा आहे, त्याला तसं खाणं तेवढं मिळत नाहीये म्हणून त्याची दृष्टी सतत आपण जे खातोय त्याच्याकडे आहे, असं बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा ते आवडत नाही. आपण पहिले म्हणतो तू घे. तर ज्या वेळेला देवाला आपण नैवेद्य अर्पण करतो आणि देव घेण्याच्या 1 मिनिट अगोदरच आपण घेतो, ते आवडेल का? कधी देवाला एकदा दाखवतोय आणि घेतोय, तर त्यामुळे त्याबद्दल आपण अनासक्त असलं पाहिजे, असं त्यांना मूळचं सांगायचं. म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवल्यांना.
परत आता आपण जे बघितलं की अर्पण भक्तीमध्ये कितीतरी अशी विशिष्ट अर्पण भक्ती नवविधा भक्तीसारखी सांगितलेली नसली तरी सुद्धा गीतेमध्ये कितीतरी श्लोक आलेले आहेत. जसं ब्रह्मण्याधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते नस पापेन पद्मपत्र मिवांभसा. म्हणजे काय की कमलपत्र कसं असतं, पाण्यामध्ये राहून सुद्धा ते भिजत नाही. तसं ज्ञानीपुरुष किंवा ज्ञानी भक्त जे आहेत ते कर्म करून सुद्धा ते ईश्वराला अर्पण करतात. म्हणजे ब्रह्मण्याधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति यः. तो कर्माचा जो संघ आहे तो त्याचा त्याग केलेला त्यांनी असतो. त्यामुळे त्यांना त्या कर्माचं जे शुभाशुभ कुठलंही बंधन त्यांना त्याच्यामुळे लागत नाही. स्वामी स्वरूपानंदांनी असं फार सुंदर म्हटलंय भावार्थ गीतेमध्ये की असे अर्पिता जे स्वभावता घडेल तुझ हातून सुटशील तरी शुभाशुभ अशा कर्मबंधनातून विमुक्त होता संन्यास तसा योग ही तुझ साधेल आणि सर्वथा सायासा विणमत प्राप्ती लाधेल. म्हणजे विनासायास हे करता करता संन्यास आणि योग दोन्ही तुझ्याकडून साधलं जाईल आणि तू मतप्राप्ती म्हणजे माझ्याजवळ येशील असं त्यांना सांगायचं. तर त्यामुळे अर्पण भक्तीचं फळ काय, तर हेच ईश्वराची जवळीक निर्माण व्हावी, बंधनांपासून आपण दूर व्हावं, कर्माचा संग राहणार नाही आणि मग आपलं चित्त मोकळं राहावं की ज्यामध्ये ईश्वर आतमध्ये विराजमान होईल. त्याला तरी जागा असली पाहिजे ना विराजमान व्हायला. इतक्या काही गोष्टींनी आपलं चित्त फुल पॅक्ड असतं, ते कुठे राहणार. त्यामुळे ईश्वराला भगवंतांना राहायला जागा तरी करायला हवी म्हणून हे सांगितलेलं आहे. स्वर्गे पुण्यात्मके पापे येईचे पापात्मके पापे नरका जायचे. म्हणजे स्वर्ग आणि नरक कसे प्राप्त होतात, तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की तुम्ही पापात्मक पाप केलं तर तुम्हाला नरक प्राप्त होईल, पुण्यात्मक पाप केलं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल, पण दोन्ही पापच. मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. मग मला हवंय काय तर शुद्ध पुण्य. आता पाप म्हणजे काही वाईट गोष्ट अशा अर्थाने नाही. गुणवलेकर महाराज असं म्हणायचे की जी ईश्वरापासून दूर नेते ती म्हणजे दुर्बुद्धी, अशी त्याची व्याख्या त्यांनी केलेली. आणि ईश्वरापासून जे आपल्याला दूर नेतं ते पाप अशा अर्थाने की म्हणजे त्याच्याने आपण इतके त्या ह्याच्याशी अटॅच्ड राहतो की आपल्याला ईश्वराची आठवणच राहत नाही. कित्येक वेळा असं होतं की दुःखामध्ये आपल्याला देवाची आठवण असते पण सुखामध्ये कधी होत नाही. तर ते सुखामध्ये राहणं हे कारण कधी होईल की दिलेलं त्यानेच आहे. अमुक एकाला जास्त प्राप्त झालं म्हणजे व्यावहारिकरित्या आपण बघायला गेलं तर अमुक एकाला कमी प्राप्त झालं तर त्या जास्ती झालेल्याने जर का असं समजलं की अरे माझ्यामुळे हे झालंय तर मग ते दूर नेतं म्हणून तसं राहू नये ह्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलं. मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. मग शुद्ध पुण्य जर का असेल तर मग देवाजवळ जाता येईल असं म्हटलेलं आहे. आता इथे आपल्याला हे श्लोक कुठे बरं घेऊन येतात, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. स्वामी समर्थांचा अत्यंत आवडता श्लोक. म्हणजे अनन्य राहून जो माझं चिंतन करतो, जो सर्वपरी म्हणजे परी उपासते असं म्हटलंय. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः परी उपासते. परी उपासते म्हणजे परी उपासते, सर्व बाजूने माझी उपासना करतो. म्हणूनच आपण म्हणलं ना की असं जर का भगवंतांनी सांगितलेलं आहे तर आम्ही ध्यानवाले आम्ही नामवाले असं कशाला करायचं फरक. तर त्यामुळे तसं जर का असेल तर अशा व्यक्तीचा योगक्षेम मी वाहतो असं भगवंतांनी वचन दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे. आणि या संबंधीच्या कित्येक सुंदर कथा आहेत. म्हणजे विवेकानंदांना असं वाटलं की योगक्षेमम वहाम्यहम असं का बरं म्हणलंय, ददाम्यहम असं असायला पाहिजे असं त्यांना वाटलं. आणि त्या रात्री ते झोपून गेले. म्हणजे हे परिव्राजक अवस्थेत असताना विवेकानंदांची त्यामधला हा प्रसंग आहे. आणि मग ते रात्री झोपून गेले आणि असं इतके दमलेले होते आणि पोटात अन्नाचा काही कण नाही आणि ते असं म्हणजे जवळपास फेंट येऊन पडले. आणि थोड्या वेळानंतर तिथून एक माणूस वरती मोठी परडी घेऊन म्हणजे डोक्यावरती आणि त्याच्यात भरपूर अन्नपदार्थ होते, खाद्यपदार्थ होते, ते घेऊन आला डोक्यावरती घेऊन असं.
आणि महाराज म्हणजे विवेकानंदांच्या जवळ येऊन थांबला आणि त्यांना म्हणलं की हे तुम्हाला द्यायला म्हणून मी आणले. तर मला द्यायला काय करू अहो, मला रात्री म्हणजे भर रात्री तर रात्री मला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये असा मला आवाज ऐकू आला की ते जे तिथे खाली बसलेले आहेत ना झाडाखाली, त्या व्यक्तीला तू जाऊन हे खाद्यपदार्थ दे. असं म्हटल्यानंतर विवेकानंदांना कळून चुकलं की योगक्षेमम वहाम्यहम का, तो डोक्यावर वाहून घेऊन आला ते. तर त्यामुळे म्हणजे भगवंतांनी जे योजलेले आहेत शब्द ते इतके बरोबर आहेत. त्यावेळेला त्यांना ते पटलं. ददाम्यहम नाही, दमहाम्यहम हाच बरोबर शब्द आहे. आता आपल्याला असं वाटेल की अनन्य म्हणजे काय, तर आपण देवापासून वेगळे नाही. मग देवापासून वेगळं न राहता आपण चिंतन कसं त्याचं करणार. त्यासंबंधी ज्ञानेश्वर महाराजांनी अप्रतिम दृष्टांत दिलेलं आहे. नुकतंच म्हणजे पोटामध्ये आईच्या बाळ असतं ना, तर ते नाळेने जोडलेलं असतं की नाही. म्हणायला गेलं तर ते वेगळं पण आहे, पण नाळेने जोडलेलं आहे. अशा रीतीने ते अनन्य पण आहे. तसं अनन्य चिंतन कसं बरं होईल, ज्या वेळेला ती व्यक्ती अंतःकरणाने देवाशी एकरूप होईल. म्हणजे चित्त स्वतःचं वेगळेपण, स्वतःचं व्यक्तिमत्व देवाच्या व्यक्तिमत्वामध्ये म्हणजे देवामध्ये विलीन होऊन जाईल. त्यावेळेला ते अनन्य चिंतन असं स्वामींनी त्याच्यावरती लिहिलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांचाही दृष्टांत त्यावरचा असाच आहे. म्हणजे हा अर्पण भक्तीचा पुढचा जे आपण समर्पण म्हटलं की पुढचा भाग की स्वतःचं व्यक्तिमत्वच आपण देणं. पण तसं जर काय असेल, स्वतःचं व्यक्तिमत्व देण्यामध्ये आपल्याला भीती वाटत असते की अरे माझी पर्सनॅलिटी तीच जर काय गेली तर काय. कुठल्याही संतांच्या जीवनामध्ये आपण जर का बघितलं तर आपल्याला असं जाणवेल की आनंद हा अगदी झळकायचा प्रत्येक ठिकाणी. कधीही ते असं दुःखी राहिलेले असे नाही. मग त्यांची पर्सनॅलिटी देवाच्या मध्ये एकरूप झाल्यानंतर उलट आपण त्यांना असं पाहिलेलं आहे की ते अजूनच आनंद स्वरूप असे झालेले आहेत. जसं जोग महाराजांच्या आयुष्यातली एक गोष्ट आहे की जोग महाराज एका व्यक्तीबरोबर खायला बसले आणि पुरणपोळी होती आणि तुपाची वाटी होती बाजूला. तर ते चांगलं पुरणपोळीवरती तूप घालून ते खात होते आवडीने. तर तो बाजूचा जो होता त्याला एकदम आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं की महाराज आपण संत आहात, आपण पुरणपोळी खाता. त्यावर जोग महाराजांनी मग काय संत कडबा खातात. संतांना सुद्धा ह्या गोष्टी तुम्हाला जशा लागतात तशाच लागतात. म्हणजे टेस्ट बड्स त्यांचे काय वेगळे थोडीच असणार आहेत. त्यांनाही आवडतं, फक्त ती चव त्यांच्या ह्याच्यावरती रेंगाळत राहत नाही. तिथल्या तिथे तो विषय संपला. म्हणजे परत चित्त कसं अनासक्त आहे बघा, की आपल्याला नंतर असं वाटतं की अरे घाई होती म्हणून नाही तर अजून 2 खाल्ले असते. असं जे आपल्याला वाटतं ते त्यांना नाही. तर त्यामुळे म्हणजे चित्त मोकळं होणं काय आणि परत त्या गोष्टीचा आनंद तेवढ्याच प्रमाणात किंवा आपल्यापेक्षा जास्ती ते घेतात असं आपल्याला कळेल संत प्रसंगातून. तर त्यामुळे म्हणजे ह्यामध्ये असं पर्सनॅलिटी आपली देवामध्ये विलीनच होऊन गेली. आता काय होईल बरं माझं, अशा काही घाबरण्याची काही गरज नाही. देवाच्या मध्ये आपलं व्यक्तिमत्व विलीन होणं कधी, आपण ध्यान काळामध्ये आपण बसतो किती वेळ दररोज त्यामध्ये. त्याच्यानंतर परत आहेच ना आपण, मी स्वतः आहे, मी अमुक अमुक इथे राहणारा, हे सगळं आलंच परत. फक्त त्या ह्याच्यामध्ये आपण प्रयत्न करत असतो की स्वतःचा वेगळेपणा काही काळ तरी आपला बाजूला करायचा आणि आपण देवाच्या मध्ये विलीन व्हायचं. हा प्रयत्न आपला चालू असतो. पुढे जेव्हा होईल तेव्हा होईल. पण अर्पण भक्तीचं हे जो डीपर ऍस्पेक्ट आहे तो म्हणजे समर्पण किंवा आत्मनिवेदन, जी की 9वी भक्ती आहे, 9विधा भक्तीमधली. तिथे असं म्हटलेलं आहे की ऐक निवेदनाचे लक्षण देवासी वाहावे आपण, करावे तत्वविवरण म्हणजे कळे. तत्वविवरण करणं म्हणजे काय, की सार काय आणि असार काय आहे हे जाणणं म्हणजे तत्वविवरण. स्वामी स्वरूपानंदांनी परत असं म्हटलं की जसे वेगळे करी मिसळले राजहंस पय पाणी, तद्वत विश्वी गुप्त सारते शोधी तत्वज्ञानी. म्हणजे राजहंस काय करतो, दूध आणि पाणी, क्षीर आणि पाणी हे वेगळे करतो ना, तसं सार काय आणि असार काय हे तत्वज्ञानी बाजूला करतात. तर तसं आपण तत्वविवरण केलं म्हणजे सार काय आहे, काय उद्देश काय आहे तो त्याप्रत आपण जर का जाण्याचा प्रयत्न केला तर मग
आत्मनिवेदन आपोआप होईल असं प्रयत्नांनी, असं त्यांनी सांगितलं. पण हे करण्यासाठी आत्मनिवेदन करणं हा खूप पुढचा टप्पा झाला. त्यासाठी म्हणून आधीचं हा जो भाग आहे अर्पण भक्तीचा तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी कर्मयोग वगैरे सगळा हा अंतर्भूतच आहे त्यामध्ये. म्हणून गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की येतू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्पराः अनन्य नैव योगेन माम ध्यायंतो उपासते. म्हणजे तू काय कर तर सगळी कर्म मला अर्पण कर, मयी संन्यस्य, आणि मत्पर होऊन राहा. मत्पर म्हणजे ईश्वर परायणता, म्हणजे ज्यांना ईश्वर व्यतिरिक्त दुसरा काही आधार नाही ते मत्पर. असं आपल्याला भरपूर आधार असतात, त्यामुळे आपल्याला असं वाटतच नाही की देव आपल्याला आधार, देव नाही तर काय आहेत की भरपूर पैसा आहे, नंतर आजारपणामध्ये असलं तरी इन्शुरन्स आहे, भरपूर आधार आपल्याला. पण आपण जर का संतांकडे पाहिलं तर त्यांना एक ईश्वर हाच आधार असतो. त्यामुळे तसं जर का केलं आणि मग उपासना केली तर मग तू मला येऊन मिळशील असं त्यांनी सांगितलंय. गोंदवलेकर महाराजांना एकांनी असं सांगितलं, हा मागे देखील मी एकदा सांगितला होता, की महाराज मी वर्षानुवर्ष पूजा करतो आहे पण देव काही प्रसन्न होत नाही, माझी पूजा त्याच्यापर्यंत पोचते की नाही हे तरी मला, हे पण मला कळत नाही. तर महाराज असं म्हणतात की जो पूज्य असतो त्याची आपण पूजा करतो, भगवंत पूज्यच आहे, पण आपली पूजा त्याच्यापर्यंत पोचावी असं जर का आपल्याला वाटत असेल तर आपण देखील पूज्य झालं पाहिजे. शून्याला पूज्य असं पण मराठीत म्हणतो. आपण शून्य झालं पाहिजे असं त्यांनी पुढे असं म्हटलंय की आपण स्वतःला विसरलो तर शून्याकार होऊ. त्यामुळे आपण विसरून गेलेली पूजा जी आहे ती भगवंतापर्यंत पोचेल. त्यामुळे तसं करावं की अरे का पूजा पोचत नाहीये, तर आपण कशी करतोय पूजा यावरती अवलंबून आहे. कर्मे ईशू भजावा असं म्हटलंय की कर्माने ईश्वराचं भजन, भजन म्हणजे उपासना, कर्माच्या आधारे सुद्धा करू शकतो असं जे म्हटलेलं आहे. त्यामध्ये कर्म म्हणजे पूजेचं कर्म सुद्धा किती व्यापक स्वरूपात असू शकतं हे आमचे जे परात्पर गुरु आहेत स्वामी माधवनाथ आणि त्यांच्या पत्नी सरलाताई यांचं एक उदाहरण सांगतो की ते पूजा करायचे त्यावेळेला म्हणजे समोर एक व्यक्ती आली, एक प्रसंग असा घडलेला की पूजा करत होते आणि समोर व्यक्ती आली, ती सांगितलं की अहो तुमचं दुकान जे आहे ते चोरी झालेली आहे. म्हणजे त्यांचं कापडाचं दुकान होतं पुण्यामध्ये, ब्युटी क्लॉथ स्टोर्स म्हणून. तर चोरी झालेली आहे असं म्हटल्यानंतर आपण असतो तर तिथेच ते सगळं तामन बिमन सोडून दुकानामध्ये गेलो असतो की नाही. तर त्यांनी त्याला थांबवलं, जी पूजा होती ती कंप्लीट केली, सगळं काही जो पूजेचा विधी होता तो सगळा काही कंप्लीट करून मग हा आता काय सांग काय झालंय, आणि त्याप्रमाणे बरोबर रीतसर त्यांनी पुढची ऍक्शन सुद्धा घेतली. म्हणजे असं नाही की अरे ह्यांना काही त्या चोरी झाल्याबद्दल काही वाटतच नाही का, हे पूजाच करत बसले, तर नाही, ते कर्म पहिले नीट झालं, जे हातात घेतलेलं कर्म आहे ते नीट झालं की नंतर पुढे असं त्याच्यात कमी कुठल्याच प्रकारे केलेली नाहीये पुढची ऍक्शन घेण्यामध्ये. तर त्यांची पूजा किती व्यापक स्वरूपाची होती या संबंधी एक आमच्या स्वामींनी असं लिहिलं होतं, ते फार सुरेख आहे त्यामुळे मी वाचून दाखवतो. ते असं म्हणतात की त्यांच्या पूजेचा मंत्र काय होता की सन्नीत येणारा व्यक्तीचं अंतःकरण सुखावणारा शब्द म्हणजे त्या पूजेचा मंत्र. विधी काय होता तर अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीन तिन्ही लोक, हा पूजेचा विधी. निषेध काय होता तर कुणाचंही अंतःकरण दुखावणं, हा निषेध. त्याच्यानंतर सोवळं शुचितेचं, गंध मार्दवाचा, फूल अंतःकरणाचं, सुगंध गुणांचा, आणि पुढे जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय ना की स्नेहाचं तेल, बुद्धीची वात, त्या वातीला जे अविवेकाची काजळी आहे ती दूर केल्यानंतर योगिया नित्य दिवाळी, असं त्यांनी जे म्हटलेलं आहे ती नित्य दिवाळी, अशा स्वरूपाची ती त्यांची पूजा होती. आणि पुढे म्हटलंय की साधनेचा नैवेद्य आणि समाधानाचा प्रसाद घेताना समर्पणाचा नमस्कार होत असे. म्हणजे समर्पण तिथे त्या व्यक्तीचं जो बघतोय की ते पूजा कशी करताय त्याच्याने त्या व्यक्तीचं समर्पण होत असेल. म्हणजे किती उच्च प्रकारे पूजा सुद्धा व्यापक स्वरूप धारण करू शकतं हे आपल्याला कळतं. पण इथे मुख्य भगवंतांना हेच सांगायचं आहे की मनमना भव मद भक्तो मद याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. म्हणजे मनमना भव म्हणजे तू माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो, माझे यजन कर, मद याजी माझा भक्त हो, मला नमस्कार कर, असं भगवंत सांगत आहेत आणि तत्वस्वरूपात.
हे कुणा व्यक्तीची पूजा अशा स्वरूपातलं नाहीच आहे, हे त्या तत्वस्वरूपात. आणि हे मी तुला सांगत आहे, मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे, म्हणजे तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस म्हणून मी तुला सांगत आहे, असं भगवंत म्हणतात अर्जुनाला. तर आता आपण शेवटाकडे जातो आहोत. विचारांच्या क्रियेमधून आपण काय करू शकतो बरं? भगवंताचं अनुसंधान, त्यांचं स्मरण आपण ठेवू शकतो. तर त्यामुळे भावना आणि प्लस एकरूपतेचा बोध अशा दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या पाहिजेत, तरच ती भक्ती पूर्णत्वाला गेली असं आपल्याला म्हणता येईल. नुसतंच भावना आहेत, रडतोय पण देवाला पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येते तेवढं झालं बास, माझा आणि देवाचा बाकी काही संबंध नाही, असं जर काय असेल तर तसं नको. कारण असं तू किती वेळ करत बसणार आहेस. त्यामुळे जे जे काही करतोयस रोजची कामं, त्याच्यामध्येच तू ते अशा खुबीने नामस्मरणाद्वारे, अनुसंधानाद्वारे देवाच्या तू आणू शकशील की देवाचं स्मरण तुला सतत राहील. आणि तसंच अपेक्षित आहे मन मना भव. तुकाराम महाराजांचा एक अतिशय सुंदर अभंग आहे, म्हणजे तो आपण डिटेलमध्ये पाहूया. ते असं म्हणतात की शब्दाची पै रत्ने करुणी अलंकार तेने विश्वंभर पूजियला. म्हणजे तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत, ते जे शब्द आहेत, ते शब्दांची रत्न, त्याचे अलंकार करून त्याने विश्वंभराला पूजलं. विश्वंभराला म्हणजे लोकांना, जे वाचणार आहेत त्यांचं पूजन एका अर्थाने असं व्यापक स्वरूपात आहे की मी लिहितोय वर्सेस ह्याने मी तुमची पूजा करतोय. किती फरक आहे बघा. शब्दांची पै रत्ने करुणी अलंकार तेने विश्वंभर पूजियला, भावाचे उपचार करोनी भोजन तेने नारायण जेवविला. म्हणजे आता देवाला भोजन करून दिलं, कशाचं? स्वतःमधल्या भावांचं. भावाचे उपचार करुनी भोजन तेने नारायण जेवविला. आता बघा, संसार हे हातात दिले आचवण. जेवण करून झाल्यानंतर आपण आचवण देतो की नाही, पाणी. मग त्याला काय दिलं? माझा संसार जो आहे तो आचवण म्हणून दिलं भगवंताला. मुखशुद्धीसाठी काय दिलं? मन अर्पियलंय. भगवंताच्या मुखशुद्धीसाठी मन अर्पियलंय माझं. म्हणजे अर्पण भक्ती बघा किती उच्च प्रकारची. ते मन किती शुद्ध असलं पाहिजे की देवाला मुखशुद्धीसाठी ते देऊ शकतात, आपण नाही देऊ शकणार. त्याच्यानंतर पुढे म्हटलंय, रंगिली इंद्रिये विषय तांबूल वरी तुळशी दळ समर्पिले. म्हणजे इंद्रिय रंगली. आपण बऱ्याच वेळेला काही काही गोष्टी आवडीच्या आपल्या ज्या आहे, टीव्हीवर अमुक एक चित्रपट असो किंवा काही जे आपल्या आवडीच्या गोष्टी करत असल्या, रंगली इंद्रिये विषयी तांबूल. म्हणजे खाल्ल्यानंतर आता देवानेही पान खाल्लं, ह्यांनी देखील पान खाल्लं की नाही, आता आचवण झालं, देवाला मुखशुद्धीसाठी मन अर्पियले असं म्हटलेलं आहे. आता नंतर काय केलं तर तांबूल दिला. तांबूल म्हणजे पान खाल्ल्याने तोंड रंगलं की नाही, रंगिली इंद्रिये विषयी तांबूल. पण त्यामुळे इंद्रियांना आवडणारं आपण जे काही केलं तर ते वावगंय का? नाही. पण वरी तुळशी दळ समर्पिले. तिथे पावित्र्य परत त्याचं राखलेलं आहे की असंही नाही की माझ्या आवडीचं मी काहीच करायचं नाही का, मग असं कोणीच करू नाही शकणार. आवडीचं आपण करूच, पण त्याला काय मर्यादा आहेत किंवा काय, तर हा आपल्यालाच आपल्याला माहिती असतात काय मर्यादा आहेत त्या. तर वरी तुळशी दळ समर्पिले. पुढे म्हटलंय की एक भाव दीप. म्हणजे आता देवाला जेवायला घातलं, सगळं झालं, पान देखील खाल्लं, आता देवाला ओवाळायचंय. तर एक भाव दीप करुणी निरांजन देवनी आसन देहाचे या. म्हणजे माझ्या देहाचंच आसन दिलं देवाला ओवाळण्याच्यासाठी, आणि एकरूपतेचा जो भाव आहे त्याचा दीप करून निरांजन असं. आता पुढे काय, शेवटी असं म्हटलेलं आहे की न बोली तुका करी चरण सेवा निजविले देवा माझं घरी. आता बघा, हा अभंग सुरुवातीला भक्तीचा आपल्याला वाटलेला, पण तो आता कसं ध्यानाकडे घेऊन जातो किंवा योगाकडे घेऊन जाणार आहे की न बोली तुका करी चरण सेवा. विविध संतांनी असं सांगितलंय की देवाचे चरण म्हणजे इथे भ्रूमध्ये जो आपण ध्यानाला आपण इथे लक्ष केंद्रित करत असतो, ज्याला सेंटर ऑफ परसेप्शन असं म्हटलं जातं. तर इथे करी चरण सेवा निजविले देवा माझं घरी. म्हणजे माझं घरी म्हणजे वरती असतं की नाही माझं घर, तर माझं घर इथे, तिथे देवाला निजवलं म्हणजे काय, स्वतःलाच ध्यान साधना करत असताना देवाला म्हणजे आपलं आत्मस्वरूप, तर त्याचं आता
न बोली तुका. बोलायला गेलो तर परत विचार उत्पन्न होतील. आपण पुढे ते ध्यानाच्या वेळेला बघणारच आहोत. पण किती सूक्ष्मामध्ये हा आपल्याला अभंग घेऊन गेला, की सुरुवात त्याची अशी होती की देवाला आपल्या संसार हे आचमन म्हणून दिलं, त्याच्यानंतर मुखशुद्धीसाठी मन दिलं, तांबूल दिलं, वर तुळशीदळ अर्पण केलं, त्याच्यानंतर देवाला ओवाळलं वगैरे. एक फिजिकल ऍस्पेक्ट आहे त्याचा, पण एक खूप सूक्ष्मात नेणारा असा ऍस्पेक्ट आहे की न बोली तुका. आता ते बोलत नाहीयेत, कारण ध्यान करत आहेत. आणि करी चरण सेवा निजविले देवा माझं करी इथे. तर अशा रीतीने म्हणजे इथे देखील आपण बघितलं तर अर्पण आलं, समर्पण आलं. शेवटी अर्पणातून समर्पणाकडे हा आपल्याला घेऊन गेला. अजून एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी जसं म्हणले की निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलो आम्ही. निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. निराभासी म्हणजे काय? आभास ज्यामध्ये नाही असं, असा तर परमात्मा, असं ते परमतत्व. व्हॉइड ऑफ एनी इल्युजन, निराभास. आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे की तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. म्हणजे कशाने बरं अहंकार कम्प्लिटली जाईल? तर एकरूपतेचा अनुभव ज्या वेळेला येईल देवाशी, तेव्हा म्हणजे अहंकाराचा जो लवलेश सुद्धा राहणार नाही. पण तोपर्यंत असतो, आणि तोच आपण कमी करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे आणि साधनेद्वारा. तर ह्याचं तुकाराम महाराजांच्या अभंगातून आपल्याला जसं दर्शन होतं, तसं आपल्याला असं वाटतं की अरे मग बाकीचं काय करायचं, नाही. पण ते आधी प्री रेक्विजिट आहे, आणि त्याच्या पुढचं जे आहे सगळं ते आपोआप होत जाईल. सूक्ष्म, आपण सूक्ष्मात जाऊ त्यावेळेला. पण त्यासाठी म्हणून आपण सावधानता बाळगायला पाहिजे. नाहीतर आपल्याला असं वाटतं थोडंसं काहीतरी जरा एक दिवशी आपल्याला शांत वाटलं की अरे माझं झालेलंच आहे का, मग माझं देवाशी एकरूप वगैरे झालो का, मी तर नाही झालो. तर त्यामुळे आपल्याला सावधानता तोपर्यंत बाळगायला हवी. आणि ह्यासाठी म्हणून एक शेवटचाच अगदी भाग आहे. कारण गोपींच्या भक्तीला आपण जर का टच नाही केलं तर आपल्याला हा विषय पूर्ण होणार नाही. तर गोपींकडे उद्धव योग सांगायला जातो. श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलेलं असतं की तू गोपींना योग शिकव. आणि त्यांचं असं आतमध्ये त्यांचं असं असतं की अरे ह्याला गोपी ज्या आहेत ते भक्ती शिकवतील. तर ज्यावेळेला तो गोकुळात जातो, ब्रह्मज्ञान सांगण्याच्यासाठी म्हणून जातो, आणि गोपींना सगळं सांगतो की अहो तुम्ही अमुक एका आकारामध्ये त्या श्रीकृष्णाला भेटण्यासाठीचा अट्टहास तुमचा का असावा? तो सगळीकडे सगळं विश्व व्यापून आहे, तो तुमच्या अंतरामध्ये देखील आहे. असं सगळं म्हणल्यानंतर त्या गोपी असं म्हणतात की हे तुला पडवून कृष्णाने तर नाही ना पाठवलं. तो हो म्हणल्यानंतर ते म्हणतात अरे त्यांनी तुला बनवलं, कुणी आपल्या मागे फार येऊ नये म्हणून हा माधव असाच लोकांना काही करून दूर करत असतो. तर त्या म्हणतात पुढे की आम्ही त्याला पक्क ओळखलंय, जे ब्रह्म ब्रह्म असं जे तुम्ही म्हणता ना, तोच देव, हाच तो श्रीकृष्ण. आणि म्हणून हा सर्वांनी ऐकलेला असेल अभंग की उधो मन ना भये दस बीस. म्हणजे गोकुळामध्ये गेल्यानंतर उद्धवाला त्या ज्या गोपी आहेत त्या असं सांगतायत की अरे 10-20 मन असतात का? उधो मन ना भये दस बीस, एक हु तो सो गयो श्याम संग, को आराधे किस, उधो मन ना भये दस बीस. म्हणजे अरे एक होतं ते सुद्धा केव्हाच कृष्णाबरोबर गेलं. कृष्ण ज्यावेळेला गोकुळातून गेला त्याच्याबरोबर ते मन देखील आमचं आम्ही कृष्णार्पण करून टाकलेलं आहे. त्यामुळे आता आराधना करायची तरी कोणाची करायची हा प्रश्न आहे. तर पुढे म्हणतात की इंद्रिय शिथिल भई केशव बिन, जो देही बिन सीस. म्हणजे देह आहे पण धडापासून वेगळा, अशी अवस्था आमची आहे. आसा लागी रहती तन श्वासा. म्हणजे आस अशी आहे की अरे कोटी कोटी वर्षांची आस असे आहे की तो आम्हाला भेटावा. आसा लागी रहती तन श्वासा, जी जो कोटी बरीस. तुम तो सखा श्याम सुंदर के, सकल जोग के ईस. तू तर सगळ्या योगाचा म्हणजे जाणकार असा आहेस, जाणता आहेस. सूर हमारे, म्हणजे सूरदासांचा अभंग आहे, सूर हमारे नंद नंदन बिन और नहीं जगदीश, असं म्हणतात. त्यामुळे इथे फक्त एवढं आपण म्हणजे का हे थोडं सावधानता बाळगायला पाहिजे की असं ऐकल्यानंतर आपल्याला वाटेल की अरे केवळ भक्ती गेली तरी झालं,
परत तिथे देखील असं आहे, केवळ ध्यान केलं आणि भक्ती नाही, आम्ही फक्त ज्ञानमार्गी वगैरे करून सुद्धा आपण आपलं नुकसान करून घेत असतो. आणि केवळ भक्ती, आता गोपींनी केले की नाही, मग आम्ही पण तेवढंच केलं तर काय झालं असं आपल्याला लगेच मनामध्ये येतं. पण गोपींचा तेवढा भाव होता तेवढा आपला कुठे, म्हणजे ते मन कृष्णार्पण त्यांनी केव्हाच करून टाकलं होतं, तसं आपल्याला नाहीये. आणि मनमना भव जे भगवंतांनी सांगितलं ते केव्हाच त्यांचं होऊन गेलेलं. असं मला असं वाटतं की मनोजय म्हणजे इंद्रियांवरती जय, मनावरती जय झाल्याशिवाय मनोलय होणार नाही. हम्म. पण आपला नेहमीचा हा अनुभव असतो की मन लई त्रास देतो. मनोलय खूप पुढचं. ध्यानाला बसल्यानंतर सुद्धा आपल्याला असं जाणवतं की अरे किती विचार येतात सारखे. तर हे होऊ नये म्हणून दोन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि इट इज लाईक एलिव्हेटिंग आवर माइंड. एलिव्हेटिंग आपल्या अंतःकरणाची जी भूमिका आहे ती उंचावण्याच्यासाठी म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. त्याप्रमाणे शेवटी भगवंतांनी जसं सांगितलंय तसं आपण आज ह्याच्यापासून ह्या अर्पण भक्तीमधून बोध असा घेतो की दोन्ही नाम ध्यान उपासना ह्या भगवंताच्या अनुसंधान राखण्याच्यासाठी आणि त्या योगे आपलं अंतःकरण सुयोग्य होण्याच्यासाठी म्हणूनच्या उपासना ज्या आहेत त्या आपण करत राहाव्या. आणि देव कधी आपल्याला दर्शन दिलं वगैरे ते त्याचं तो बघून घेईल. आपण आपला पार्ट करायचा नीटपणे आणि त्याला सगळं अर्पण करायचं. तसं झालेलं आहे, पण सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. हरिओम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय, सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु, ज्ञानदेव भगवंत. ओम.